तर मोठेगावकर सरांची फेवरेट यम ट्रिक कुठली तुझी? आणि सरांचं म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री एवढं भारी शिकवण्याची पद्धत होती सरांची, एकदम अल्कोहोल फिनॉल चॅप्टरचा तो त्यांनी फक्त 5 ट्रिकमध्ये संपवला आणि त्याच्यात पूर्ण आमचे PYQ पण सॉल्व्ह व्हायचे, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचे. नीट ॲस्पिरंट्सनी 2 वर्ष मोटिवेटेड कसं राहिलं पाहिजे? बरोबर, पण मला समजतच नव्हत्या त्या गोष्टी. मग तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच्यानं नाही होऊ शकणार हे, म्हणजे माझ्यासाठी बनलंच नाही. हे फिजिक्स असो केमिस्ट्री असो एकदम वेगळेच, माझे डाऊट पण वेगळ्याच लेवलचे असायचे. पण आता म्हणजे ऑफलाईन जर क्लास लावला तुम्ही तर प्युअरली तुम्हाला सर्व गोष्टी ऑफलाईनमध्येच प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आपले डाऊट कितीही बेसिक लेवलचे असू द्या, एकदम बेसिक लेवलचा डाऊट सुद्धा आपल्याला ॲडव्हान्स लेवलला जायला मदत करू शकतो. कारण माझा रोल मॉडेल म्हणून मी आदरणीय मोठेगावकर सरांनाच मानतो. कारण की मोठेगावकर सरांनीच म्हणजे त्यांच्यामुळेच त्यांनी जे स्कॉलरशिप आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत त्याच्यामुळेच मी एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेऊ शकलो. तुझ्या नीटच्या जर्नीमध्ये कुठले चॅलेंजेस तुला बघायला भेटले? परिस्थिती हो या ना हो, मोठेगावकर सर है तो MBBS मुमकिन है और MBBS को जाने के बाद भी सर का आशीर्वाद आपके साथ है. म्हणजे फिजिक्सची सुरुवात करताना मी निगेटिव्ह मार्किंग पासून केली, म्हणजे निगेटिव्ह मध्ये माझे मार्क जात होते. गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स, वेलकम टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ RCC. माझं नाव आहे विश्वजित पाटील. आज आपल्यासोबत एक असा विद्यार्थी आहे जो अत्यंत म्हणजे त्याची परिस्थिती नसताना देखील तो टॉप मेडिकल कॉलेजमध्ये सध्या शिकत आहे आणि त्यांनी खूप स्ट्रगल केलता नीटचा अभ्यास करत असताना. जाणून घेऊयात आज त्याची जर्नी. तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. नमस्कार. तुझं इंट्रोडक्शन दे आमच्या व्ह्युअर्सला जरा आणि तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल माहिती सांग. नमस्कार, माझं नाव उपाडे प्रशांत उमेश आहे. मी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझे वडील गायत्री हॉटेल लातूरमध्ये काम करतात आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. आणि माझी दिदी आत्ता तिनं BMS इंटर्नशिप कंप्लीट केली आहे लातूर. तर तू नीट करायचा विचार कधी केला की तुला डॉक्टर बनायचंय असा विचार? असा अगोदर काही विचार तर केलेला नव्हता मी. माझं म्हणजे 10वी झाल्यानंतर जेव्हा वेगवेगळे कोचिंगचे वगैरे स्कॉलरशिपचे पेपर होतात तेव्हा मी RCCचा स्कॉलरशिपचा सेटचा एक्झाम दिली आणि त्यामध्ये मला 50% स्कॉलरशिप भेटली. आणि त्यातून माझं थोडंसं असं झालं की नीट आपण करू शकतो. नीट बद्दल खूप ऐकलंही होतं की नीट दिल्यानंतर डॉक्टर होतं वगैरे. अगोदर काही असा प्लॅन नव्हता आणि तिथूनच मग 10वी झाल्यानंतर माझी नीटच्या प्रिपरेशनची तयारी चालू झाली. तुझ्या नीटच्या जर्नीमध्ये कुठले चॅलेंजेस तुला बघायला भेटले? चॅलेंज मला जो वाटत होता की मी अगोदर मराठी मीडियममधून आलेला विद्यार्थी होतो. 8वी पर्यंत माझं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालेलं होतं आणि नंतर मी सेमी इंग्लिशमध्ये घेतलं होतं. मग माझ्यासाठी प्रॉब्लेम होता की म्हणजे आपलं 10वी पर्यंत एज्युकेशन सिस्टम पूर्ण वेगळं असतं आणि 11वी 12वी मध्ये आल्यानंतर असं कळतं की हे खूप हाय लेवलचं राहतं. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सब्जेक्टचा पूर्णपणे अभ्यास करावा लागतो. मग मला स्ट्रगल म्हणलं तर फिजिक्स हा माझ्यासाठी खूप जास्त स्ट्रगल होता. म्हणजे फिजिक्सची सुरुवात करताना मी निगेटिव्ह मार्किंग पासून केली, म्हणजे निगेटिव्ह मध्ये माझे मार्क जात होते. म्हणजे टेस्ट मध्ये निगेटिव्ह मार्क येत होते? 11वीला म्हणजे 11वीचा अर्ध वर्ष तर म्हणजे मला मार्कच पडले नाहीत फिजिक्स मध्ये असं म्हणलं तरी चालेल. जे काही पडले ते क्वेश्चन मला अगोदरच पाठ असायचे की म्हणजे सोडवताना याचा आन्सर हे येतं ते येतं, तेवढं कन्सेप्च्युअली मी क्लिअर नव्हतो. आता मोस्टली नीट ॲस्पिरंट काय करतात, गावाकडनं आल्यानंतर लातूरला आल्यानंतर डिस्ट्रॅक्ट होतात किंवा मग ते वेगळ्याच दिशेने जातात. तर तू स्वतःला कसं त्याच्यापासून सावरलेलं, कसं त्याच्यापासून तू बाजूला राहिलेला? डिस्ट्रॅक्शन म्हणजे मला असं डिस्ट्रॅक्शन वगैरे काही नव्हतं. मी म्हणजे अगोदरपासूनच माझं ठरलेलं होतं की मला नीट करायचे आणि माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचे. म्हणजे त्यांनी एवढं काबाड कष्ट करून मला शिकवत आहे, त्यांनी स्वतःसाठी कधीच काही विचार केला नाही. म्हणजे अशी वेळ होती की त्यांनी त्यांच्यात काहीच बघितलं नाही. आम्हाला शिक्षणासाठी त्यांनी काही कमी पडू दिलं नाही, पण त्यांनी स्वतःसाठी काही बघत नव्हते. मग म्हणजे तेच माझ्यासाठी एक मोटिवेशन होतं आणि दुसऱ्या डिस्ट्रॅक्शनचा कधी संबंधच नाही आला. येस, डेफिनेटली. तर तुझं असं कोणी रोल मॉडेल वगैरे होतं का की नीटचा अभ्यास करत असताना किंवा आता देखील? माझं रोल मॉडेल म्हणून मी आदरणीय मोठेगावकर सरांनाच मानतो. कारण की मोठेगावकर सरांनीच म्हणजे त्यांच्यामुळेच त्यांनी जे स्कॉलरशिप आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत त्याच्यामुळेच मी एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेऊ शकलो. आणि त्याचबरोबर त्यांचं जी शिक्षणाची पद्धत होती, शिकवण्याची जी पद्धत होती की म्हणजे मला अगोदर स्टार्टिंगला मी एका म्हणजे चांगल्या महाविद्यालयात होतो पण मला तेवढे काही मार्क येत नव्हते. मग मी नंतर
ट्युशनमध्येच पूर्ण माझी तयारी करण्याचं ठरवलं. आणि आल्यानंतर मला असं वाटलं की हां म्हणजे एकदम बेसिक पासून ते शिकवू शकतात, आपल्याला ज्या लँग्वेजमध्ये समजतं त्या लँग्वेजमध्ये सांगू शकतात. त्यांची इच्छाशक्ती जास्त आहे आपण डॉक्टर व्हावं म्हणून. ही गोष्ट मला खूप आवडली. आणि एकदम विनोदात्मक टीचिंगच्या पद्धतीतून त्यांनी त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे त्यांच्यामुळे माझा असं नीटकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि मीही करू शकतो हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये डेव्हलप झाला. येस, डेफिनेटली. मोठेगावकर सर प्रत्येक विद्यार्थ्याला एक सेम भावनेने ते मोटिवेशन देत राहतात किंवा टीचिंग करत राहतात. तुला काय वाटतंय, मोठेगावकर सरांकडनं कुठली गोष्ट शिकलाय तू लाईफ मध्ये तुझ्या? अकॅडमिक तर आहेच. त्यांच्याकडून एक तर शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रेमळपणा. म्हणजे ते प्रत्येकाला एवढ्या प्रेमळपणे बोलतात, सांगतात, शिकवतात आणि कोणाला कधीच कमी लेखत नाहीत. आणि ते म्हणजे त्यांच्या आई वडिलांना जे म्हणजे एकदम देवाप्रमाणे मानतात ते पण मला खूप खूप जास्त आवडतं. डेफिनेटली. तर तुझा नीटचा प्रिपरेशन करत असताना तू सांगितलं की फिजिक्स टफेस्ट प्रॉब्लेम होता तुझा. हो ना. तर तू त्याच्यावरती कशा पद्धतीने सोल्युशन काढलं? नंतर फिजिक्स मध्ये तू कशा पद्धतीने म्हणजे विजय मिळवला त्याच्यावरती? आता फिजिक्स बद्दल सांगायचं झालं तर असं नाही होणार की आज मला फिजिक्स येत नाहीये आणि उद्या येईल. त्याला तुम्हाला नक्कीच टाइम द्यावा लागेल. जसं की आपण म्हणू शकतो की ते लेंदी प्रोसेस आहे. तुम्हाला एकतर म्हणजे तुम्हाला बघावं लागेल की तुम्हाला काय अवघड जातंय, थेरी समजत नाहीये, प्रॉब्लेम त्या थेरीचं अप्लिकेशन जमत नाहीये, ही गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर करावी लागेल. आणि त्यानुसार तुम्हाला जर म्हणजे थेरीच समजली नसेल तर लेक्चर बघा, तुम्ही डबल लेक्चर बघा, ट्रिपल बघा. नाहीतर प्रत्येक आपल्या म्हणजे RCC मध्ये बघितला तर तुम्ही डाऊट सेशन्स राहतात, तर तुम्ही डाऊट विचारा. आपले डाऊट कितीही बेसिक लेवलचे असू द्या, एकदम बेसिक लेवलचा डाऊट सुद्धा आपल्याला ऍडव्हान्स लेवलला जायला मदत करू शकतो. कारण की एकदा सुरुवात झाली ना माणूस त्यामध्ये पडून जातो, म्हणजे करून टाकतो. आपल्याला आवड निर्माण करा त्या फिजिक्स या विषयाची. आणि मी तेच केलं. आमच्या वेळेस तर लॉकडाऊन पडलेलं होतं माझी 11वी झाल्यानंतर, आणि ऑनलाईन लेक्चर करण्याची एक सुवर्ण संधी माझ्यासाठी आली होती, जे की मला 11वीला समजलं नव्हतं. ते सुद्धा लेक्चर RCCनं आम्हाला ऑनलाईन अवेलेबल करून दिले होते. आणि ते लेक्चर मी खूपदा बघितले. एक वेक्टर असा चॅप्टर होता की मला 1 वर्ष लागलं होतं तो समजायला. पण ऑनलाईन मुळे असं झालं की हा समजू लागलं. एकदा गोष्टी समजू लागल्या की त्यामध्ये आवड निर्माण झाली. आणि आवड निर्माण झाली की मग मी ते RCCचे जे ते क्लासमध्ये जे घेतलेले क्वेश्चन होते ते सॉल्व्ह करायचो अगोदर. नंतर त्यांच्या बुकलेट मधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. आणि उरलेल्या जो मला काही आणखीन वाटलं की हा टॉपिक मला आणखीन स्ट्रॉंग करायचे, तर त्यासाठी मी एररलेस बुक म्हणून रेफरन्ससाठी वापरलं होतं फिजिक्ससाठी. आणि खूप वेळ लागला मला फिजिक्सला. पण मला जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्ट दिला होता नीटचा तेव्हा फिजिक्समध्ये 40 मार्क होते. आणि थोडा वेळ लागला पण 140 पर्यंत गेलो मी फिजिक्समध्ये. मग आवड निर्माण झाली तर हे सुद्धा होऊ शकतं. आणि यामध्ये माझा पूर्ण शिक्षकांचा, मला ज्यांनी शिकवलं त्यांचा खूप मोठा वाटा आहे. येस, डेफिनेटली. तुला फर्स्ट अटेम्प्टला किती मार्क आले? मला फर्स्ट अटेम्प्टला कमीच मार्क होते, म्हणजे 386 मार्क होते मला. आणि नंतर मग सेकंड अटेम्प्टला 583 मार्क मिळवले मी. डेफिनेटली. आणि तू असं सांगितलं की ऑनलाईन लेक्चर टाकलेले तुम्हाला नंतर, पण आता ह्याच्यामध्ये एक चेंज झालाय. RCC आता प्युअरली ऑफलाईन झालेलं आहे. म्हणजे त्यावेळेस लॉकडाऊन वगैरे असेल, पण आता म्हणजे ऑफलाईन जर क्लास लावला तुम्ही तर प्युअरली तुम्हाला सर्व गोष्टी ऑफलाईन मध्येच प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनचा फायदा कधी चांगलाच आहे. पण आमच्या वेळेस परिस्थिती अशी होते की आपण बाहेर डिस्ट्रॅक्शन ऑनलाईन मध्ये काही करायला नव्हतं. आपण घरी राहून लेक्चर बघायचो, घरच्यांचं सुद्धा आपल्यावर नियंत्रण असायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफलाईन भेटूच शकत नव्हतं. आता आम्हाला जर भेटत असतं तर ते आणखी चांगली गोष्ट झाली असते आमच्यासाठी. पण आम्हाला दुसरा ऑप्शनच नव्हता, ते करणंच होतं. आणि त्याच्यात पण आम्हाला एकदम क्वालिटी लेक्चर्स म्हणजे RCC कडून भेटले आणि त्याचा आम्ही पुरेपूर वापर केला. म्हणजे असं नाही की उगं करायचं, घरच्यांना दाखवण्यासाठी बघायचं, असं नाही. आपण स्वतःशी प्रामाणिकपणे राहायला शिका, मग बस आपलं म्हणजे विजय आपण मिळवतच नंतर. येस, डेफिनेटली. आणि मला पण असं वाटतं की अभ्यासाचं ढोंग करून काहीतरी रिडिंग मध्ये रील्स बघत बसणं, हे असल्या गोष्टी करायच्या असतील तर लातूरला अजिबात येऊ नका, ऍडमिशन घेऊ नका. कारण लातूरला अभ्यास करून शिकणारे विद्यार्थी जास्त आहेत आणि तसे विद्यार्थी पण आहेत. पण शेवटी आता ज्याला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे असे विद्यार्थी त्यांनीच लातूरला यावं असं मला वाटतंय. तर आता तुझ्या लाईफ मध्ये कधी असा मुवमेंट आलाय तुला वाटलं आता गिव्ह अप करायचा टाइम आलेला किंवा म्हणजे आता होत नाहीये असं टाईप? म्हणजे आता हे माझ्याबद्दल सांगायचं तर खूप एक चांगल्या उदाहरणासाठी सांगतो मी, की जेव्हा मी 11वीला होतो तेव्हा म्हणजे असंच मी खूप पेपर देत होतो. फिजिक्सचे देत होतो, केमिस्ट्रीचे देत होतो, बायोचे देत होतो. बायोमध्ये मार्क मिळायचे, केमिस्ट्रीमध्ये पण काहीतरी मिळायचे. पण फिजिक्समध्ये कंटिन्यू 5-6 महिने अशी माझ्यावर वेळ आली
की मार्क पडतच नाही, कळतच नाही. तेच म्हणजे कायनेमॅटिक्सचे चॅप्टर असो, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स असो, ते स्टार्टिंगला आपल्याला शिकवले जातात. ते थोडेसे हार्ड राहतात, मला असं वाटायचं स्टार्टिंगला, मला समजतही नव्हतं. मग एखादा विद्यार्थी किती टॉलरेट म्हणजे सहन करू शकतो आपण विचार करा ना, की एखाद्यानं आज परीक्षा दिला, उद्या दिला, अभ्यास तर तो करतोय, मी अभ्यास तर करायचो रोज, पण मला समजतच नव्हत्या त्या गोष्टी. मग तेव्हा मला असं वाटलं की माझ्याच्यानं नाही होऊ शकणार हे, म्हणजे माझ्यासाठी बनलंच नाही. हे फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, एकदम वेगळेच माझे डाऊट पण वेगळ्याच लेवलचे असायचे. म्हणजे विद्यार्थ्यांना वाटतंय म्हणजे ते ज्यांची त्यांना तिथून समजत आहे, तिथून माझी सुरुवात होती एकदम. आणि केमिस्ट्रीमध्ये पण मला काही जास्त समजत नव्हतं. म्हणजे आपण बघतो की स्टार्टिंगला जीओसी शिकवलं जातो, इंडक्टिव्ह इफेक्ट, रिझोनन्स, ते काय असतं मला काहीच कळायचं नाही. मग तेव्हा मला असं वाटायचं की गिव्हअप करू. खूपदा पेपरला कमी मार्क आल्यानंतर मी अक्षरशः रडलोय, म्हणजे हे काय चालू आहे. पण माझ्या वडिलांना तर मला डॉक्टर बनवायचे, पण मला तर काहीच समजत नाही हे असं मला वाटून डिप्रेशन आलं होतं 11वीला. पण त्याला मी हँडल केलं 12वीला गेल्यानंतर, की रोज अभ्यास करणं, लेक्चर करणं, क्वेश्चन सॉल्व्ह करणं मस्ट आहे. येस, तुझ्या जर्नी मधला टर्निंग पॉईंट कुठला होता? तुला वाटलं की आता नाही, आता आपलं लाईफ पण बदलणार आहे किंवा मग आता सिलेक्शन होणार आहे, असं तुला कधी वाटत होतं? मला असं म्हणजे माझी 11वी झाल्यानंतर जेव्हा ऑनलाईन एज्युकेशन चालू झालं, तेव्हा मला प्रत्येक विषयामध्ये थोडा थोडा इंटरेस्ट यायला सुरुवात झाली. आणि मला तेव्हापासूनच असं वाटायला झालं की मी करू शकतो. त्याच्या अगोदर तर असं होतं की मी करू शकत नाही. मला म्हणजे आपण विचार करू शकता ना, निगेटिव्ह मध्ये मार्क जाणं काय असतं. त्याच्यानंतर मी जेव्हा चालू केलं, क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू केलं, अभ्यास करायला चालू केला, लेक्चर बघायला चालू केलं, माझ्यामध्ये एक डिसिप्लिन आली, जे की मला जेव्हा म्हणजे कन्सेप्च्युअल जेव्हा अंडरस्टँडिंग येऊ लागली, तेव्हा मला असं वाटलं की मी करू शकतो हे. तू अशा कुठल्या सवयी बनवलेल्या किंवा अशा कुठल्या सवयी सोडलेल्या ज्याने तू डिसिप्लिन झालास? डिसिप्लिन होण्यासाठी एकतर माझी जास्त वेळ झोपायची सवय मी थोडंसं म्हणजे कमी केली. कारण की नीटच्या वेळेस थोडंसं स्ट्रगल असतं आपल्याला. असं नाही की तुम्ही प्रत्येकाने 8 तासच झोपलं पाहिजे. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही आराम करा. जेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता तेव्हा अभ्यास करा. म्हणजे असं नाही की रात्रीच करायला पाहिजे, सकाळीच करायला पाहिजे, दुपारीच करायला पाहिजे. तुम्हाला जेव्हा कम्फर्टेबल आहे ते टाइम ऍडजस्ट करून अभ्यास करा. आणि जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करा. असं नाही की झोपायलात म्हणजे तुमचा अभ्यास होणार नाही. झोपेत सुद्धा कन्सेप्ट आठवायला चालू करा. झोपेत सुद्धा आज दिवसभर काय झाले ते आठवायला चालू करा. आणि आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना गोष्टी शेअर करायला शिका, की आज जे झाले ते त्यांना तुम्ही सांगा. म्हणजे त्यातून तुमचंही रिव्हिजन होईल, तुमच्या पण कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यांना पण थोडीशी मदत होईल. येस, डेफिनेटली. तर ज्यावेळेस तुझं रिझल्ट लागलेला, तुला समजलं की आता सिलेक्शन होणार आहे, त्यावेळेस तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती, तुझ्या फॅमिलीची रिॲक्शन? म्हणजे रिझल्ट आपल्याला असं नीटसाठी रिझल्टची वाट बघावं लागत नाही. आपण जेव्हा पेपर देऊन येतो तेव्हा पण कळतं आन्सर की वगैरे आलेली राहते. माझं एक होतं की पेपर कसा का जाणार, मला माझं 100% त्या पेपरमध्ये पण द्यायचं आहे आणि त्या प्रिपरेशन मध्ये पण द्यायचं आहे. मी माझं जेवढं करू शकतो ते मी केलेलं होतं. आणि मला असं होतं की माझं सिलेक्शन होऊ न होऊ, मला म्हणजे असा आनंदाने यायचे की मी जेवढी मेहनत करू शकत होतो तेवढी मी केली आहे. आणि वापस आल्यानंतर पेपर देऊन माझे आई वडील बाहेर थांबले होते. मी त्यांना आनंदानं गळ्याला मिठी मारली आणि म्हणलं की मी माझं 100% दिलेलं आहे, बाकी काय होणार याची मी पर्वा नाही करत. येस, तुझ्या नीट जर्नी मधला असा कुठला पॉइंट होता तुला वाटलं की आता मी जिंकलेलो आहे, किंवा म्हणजे असं मोस्ट रिवॉर्डिंग, म्हणजे समजतंय तुला काय म्हणायचं, असा फेज कुठला होता? जेव्हा मी रिपीट केलं तेव्हा, जेव्हा फायनलच्या टेस्ट सिरीज चालू होत्या, तेव्हा मला चांगले मार्क येत होते. 600, 650, 650. कधी अवघड पेपर असला तर कमी यायचे. पण तेव्हापासून असं थोडं समजलं होतं की आपण त्या रेंजमध्ये आलोत की आपण नीट क्रॅक करू शकतो. पण तेवढ्यावरच असं नाही की मला एवढं होतं की लास्टचे 3 तास कसे जाणार आहेत त्यावर माझं फ्युचर डिपेंड आहे. म्हणून ते 3 तास संपल्या जो माझा आनंद होता तो सगळ्यात मला वाटतं की मला आत्ताही तो क्षण आठवतो, एवढा छान होता. डेफिनेटली. तर असे जे नीट ॲस्पिरंट्स लातूरला ट्युशन घ्यायला येणार आहेत त्यांच्यासाठी तू काय ॲडवाइस देणार आहेस की लातूर शिक्षणासाठी कसं आहे? लातूरमध्ये फिरण्यासारखं तर काही नाही आहे. लातूर जे स्वतःच्या जीवावर, म्हणजे इथं लातूरमध्ये विद्यार्थी येतातच शिक्षणासाठी, आणि जे विद्यार्थी येणार आहेत त्यांनी पण खरंच शिक्षण घ्यायचं असेल तरच यावं. इथं टाइमपास वगैरे करायचा असेल तर त्यांना तेवढा स्कोप नाही. आणि त्यांच्या घरच्यांनी एवढा खर्च करून त्यांना पाठवलेला आहे, तर घरच्यांचा सुद्धा म्हणजे माझ्या मनात नुकसान व्हायला नको. इथं आलात म्हणताना कशासाठी आलात? इथं आलात म्हणजे डॉक्टर व्हायला आलात, तर डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करून जावा आणि त्यातून मिळणारा आनंद तुम्ही तुमच्या लाईफ टाईमसाठी लातूरला विसरणार नाहीत. नीट ॲस्पिरंट्सनी 2 वर्ष मोटिवेटेड कसं राहिलं पाहिजे? मोटिवेटेड राहण्यासाठी असं म्हणजे कोणाचा व्हिडिओ बघून हे बघून ते म्हणजे मोटिवेटेड राहणे अवघड राहतं. एखाद्याचं मोटिवेशन आपण ऐकलं तर 1 तास राहतं, 2 तास राहतं, कोणासाठी आठवडा राहतं, 2 आठवडे राहतं. त्याच्यानंतर आपण थोडंसं लूज पडायला चालू होतो. म्हणून मला असं वाटतं की सेल्फ मोटिवेशन जे असतं ते माणसामध्ये असायला पाहिजे. कारण की सेल्फ मोटिवेशनमुळं आपण 2 वर्ष राहू शकतो आणि आपल्या घरचे काय करतात, आपल्याला काय करायचं आहे या गोष्टीचा विचार लातूरमध्ये कशासाठी आला आहे
या गोष्टीचा विचार करून सेल्फ मोटिवेटेड 2 वर्ष राहिलं पाहिजे. तुला नीट दिल्यानंतर ज्यावेळेस तू MBBS ला लागलास त्यावेळेस तुझी लाईफ कशा पद्धतीने चेंज झाली? म्हणजे आता इथं ट्युशन एरिया लातूरमध्ये लाईफ कशी होती आणि आता कॉलेजमध्ये कशी? तू किती इयरला तू? सेकंड इयर? मी आता 3rd मायनरला आहे. म्हणजे 3 वर्ष मी MBBSच्या जगून घेतले आहेत. आणि MBBS लाईफ बद्दल सांगायचं झालं तर एवढं काही स्ट्रगल तुम्हाला तिथं दिसणार नाही. करू शकता तुम्ही, प्रिपरेशन करू शकतात नीट PGची वगैरे, पण असं इथं जेवढं स्ट्रगल असतं की प्रत्येक संडेला एक्झाम द्यायची, घरच्यांचं प्रेशर असतं की हा डॉक्टर बनायला गेलाय कर तू, तसं काही नाही. एकदा डॉक्टर झालात म्हणजे घरचे पण थोडंसं आरामात असते त्यांचे विचार पण. आणि तिथं एन्जॉय करायला खूप चान्सेस राहते. तिथं तुमची गॅदरिंग महिनाभर चालते, शिवजयंती 15 दिवस चालते, वेगवेगळे इव्हेंट, रंगपंचमी आली तर रंगपंचमी चालते. तिथं एन्जॉय करायला पण स्कोप आहे आणि तिथून तुम्ही शिकणार पण खूप आहेत. तुम्हाला कोण असं डॉक्टरची जी तुम्ही ॲप्रन घालून जी फिलिंग येईल जेव्हा स्टेथोस्कोप घालताल स्वतः, म्हणजे खूप छान वाटेल तुम्हाला. आणि त्या फिलिंगसाठी तर कमीत कमी अभ्यास करा, एवढंच मला सांगायचे. येस, डेफिनेटली. तर आता आपण वळूयात अकॅडमिक पार्ट वरती. तर तुझा स्टडी रुटीन सांग आणि एकदम असं म्हणजे स्पेसिफिक सांग. फिजिक्ससाठी मी हे बुक्स यूज केले असा अभ्यास केला, केमिस्ट्रीसाठी हे बुक्स यूज केले असा अभ्यास केला, बायोलॉजीचं. स्टडी शेड्यूल बद्दल सांगायचं झालं तर कोणीही केलेला शेड्यूल आपण जसा फॉलो नाही करू शकत. आपण लिहू शकतो की 6 ते 8 मला फिजिक्स करायचं आहे, पण वेगवेगळे आपापले प्रॉब्लेम्स आहेत तिथं, कोणी काही आजारी पडू शकतं. पण तिथवर रीच होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तिथवर पोहोचण्याचा. माझ्याबद्दल सांगायचं झालं की आमचे क्लासेस होते 2 ते 9 पर्यंत. मग तेवढे क्लासेस केल्यानंतर जास्त एनर्जी नाही राहायची अभ्यास करण्यासाठी, तर मग गेल्यानंतर मी थोडा आराम करायचो. आणि रात्री जागायला मला खूप आवडायचं. म्हणजे 11 पासून कमीत कमी 2, 3, 4 पर्यंत आम्ही अभ्यास करायचो. रीडिंग लावलेली होती. आमची रीडिंग पण अशी होती की 24 तास उघडी राहावी. मग तिथं काही खाऊ वाटलं तर बाहेर थोडंसं फिरून यायचं, चहा घेऊन यायचं आणि डबल अभ्यास करायचं. सकाळी मग रात्री खूप वेळ केल्यामुळे थोडंसं जास्त वेळ झोप वगैरे घ्यायची 8 पर्यंत, डबल आणखीन अभ्यासाला चालू. हा शेड्यूल मी फॉलो केलेला. आणि माझं फिजिक्स थोडं मला हार्ड जात असल्यामुळे मी फिजिक्सला जास्त टाइम द्यायचो. कुठली गोष्ट कळत नाही काय, कुठली जर गोष्ट कळत नसेल तर मग इथं ट्युशनमध्ये यायचं, शिक्षकांना विचारायचं. आणि प्रत्येक संडेचा पेपर जर त्यातल्या काही अडचणी असतील तर त्याही डाऊट सेशनमध्ये मी सॉल्व्ह करून घ्यायचो. केमिस्ट्रीसाठी मी सकाळी अभ्यास करायचो. मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिकमध्ये आवड होती. आणि बायोचा अभ्यास मला असं वाटतंय की आपण पुस्तक वाचून तर करू शकतो, पण पुस्तक बंद करून जेवढं बायो आठवलं आपल्याला एकदम झोपीत सुद्धा प्रत्येक चॅप्टरचं नाव, त्यामधले हेडिंग, त्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट, कोणता क्वेश्चन एक्झाममध्ये आला होता, कोणता क्वेश्चन PYQ मध्ये आला होता, त्याची पूर्ण अंडरलाईन करून आपण जर इन्फॉर्मेशन ठेवली तर आपल्याला रिवाईज करायला पण सोपं जाईल. आणि बायोमध्ये मग ते आपल्याला वेळ पण वाचेल आणि त्याचा उरलेला वेळ आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये देता येईल. तर RCC आणि मोठेगावकर सरांची कशा पद्धतीने तुला हेल्प झाली नीटचं प्रिपरेशन करत असताना आणि आता देखील? नीटचं प्रिपरेशन मी जे करू शकलो तेच मला असं वाटतं की मी RCC मुळेच करू शकलो. म्हणजे सांगायचं म्हणून सांगत नाही, पण इथले जे पूर्ण टीचिंग फॅकल्टी होती त्यांचे जी शिकवण्याची पद्धत होती मला ती खूप जास्त आवडायची. कारण की ते एकदम विनोदात्मक पद्धतीने हसवत कधी शिकवायचे, एकदम म्हणजे ट्रिकच्या माध्यमातून ते कसं शिकवायचे ते समजलंच नाही की ते कन्सेप्ट कशा क्लिअर होत गेल्या. आता मोठेगावकर सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी म्हणजे आम्हाला 2-4 टॉपिक शिकवलेले, पेरियॉडिक टेबल, अल्कोहोल, फिनॉल, इथर. मग ते पेरियॉडिक टेबल ते कसं शिकवायचे की पूर्ण ट्रिक वाईज शिकवायचे, की पूर्ण त्याच्यातल्या ट्रिक, त्याच्यातले म्हणजे जे ऑर्डर असतात, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, ते तिथेच आम्हाला क्लिअर झालेली. मग त्यानंतर मग ते आम्हाला ब्लॉक केमिस्ट्री वाचवण्यासाठी, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक वाचण्यासाठी खूप सोपं जायचं. आणि सरांचं म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री एवढं भारी शिकवण्याची पद्धत होती सरांची. एकदम अल्कोहोल, फिनॉल, इथर चॅप्टरचा तो त्यांनी फक्त 5 ट्रिकमध्ये संपवला आणि त्याच्यात पूर्ण आमचे PYQ पण सॉल्व्ह व्हायचे, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचे. मग त्यातून जो मिळणारा आनंद होता की हे एवढं जर आपण केलं इथं तर ते जाऊन आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह पण होत आहेत एकदम भारी म्हणजे अवघड मान्य क्वेश्चन. त्यांनी ते म्हणजे त्यांची मेथडच बनवली होती. आणि पूर्ण RCC टीम खूप जास्त सपोर्टिव्ह होती आणि त्याच्यामुळेच आम्ही म्हणजे करू शकलो. तर मोठेगावकर सरांची फेवरेट ट्रिक कुठली तुझी? म्हणजे खूप साऱ्या ट्रिक होत्या जे की आत्ताही आम्हाला आठवतात. आणि त्यातली सांगायची झाली तर म्हणजे पेरियॉडिक टेबलमध्ये खूप विनोदात्मक पद्धतीने सर शिकवायचे की ओ सेना सेक्सी तेरी पोज, म्हणजे सगळी एलिमेंट त्यामध्ये कव्हर व्हायची. ह्यांची नाकाची रणकी झाली, म्हणजे असं ऐकायला आपल्याला थोडं विचित्र वाटतील, पण आणखीन कित्येक वर्ष तुम्ही पुढे गेल्यानंतर पण तुमच्या म्हणजे एकदम हृदयात ते घुसलेले आहेत आणि ते बाहेर येऊ शकणार नाहीत. म्हणजे तुम्ही असं कधीच विसरू शकणार नाहीत, अशा त्या ट्रिक होत्या. येस, डेफिनेटली. विश्वजित दादा जो म्हणजे त्यांच्या युट्यूबच्या चॅनलद्वारे म्हणजे विद्यार्थ्यांना एकतर ट्युशन एरिया कसा आहे, कुठल्या कोचिंगमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, कुठे फसवणूक केली जाते याबद्दल जी माहिती दिली जाते
ते तुम्हाला म्हणजे व्हिडिओ बघून नक्कीच तुम्ही जर 11वी-12वीमध्ये लातूरमध्ये येणार असाल तर तुम्हाला मदत होईल की कुठं जायचं आपण आणि कुठल्या गोष्टीपासून दूर राहायचं. आणि हे म्हणजे एकदम म्हणजे तुम्हाला माहिती मिळवण्याचं एवढं एक स्थान आहे. आणि तुम्ही नक्कीच म्हणजे विश्वजित दादाच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि यातून जे माहिती मिळेल ते तुमच्या पुढच्या 11वी-12वीच्या ट्युशनसाठी वापरा. येस, डेफिनेटली. थँक्यू सो मच तुझा व्हॅल्युएबल टाइम देण्यासाठी. थँक्यू दादा. अशाच पद्धतीच्या यूट्यूब व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. परिस्थिति हो या ना हो, मोटेगांवकर सर है तो MBBS मुमकिन है और MBBS को जाने के बाद भी सर का आशीर्वाद आपके साथ है.